झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. धर्मेंद्र प्रधानांची हकालपट्टी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. मोदी सरकार हाय 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 हाय. मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय. मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय. मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय. मोदी सरकार हाय हाय. हकालपट्टी धर्मेंद्र प्रधानांची हकालपट्टी झालीच पाहिजे. नीट परीक्षा रद्द करा, रद्द करा, रद्द करा, नीट परीक्षा रद्द करा. रद्द करा, रद्द करा. अरे सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अरे सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय. काँग्रेस पक्षाचा जय हो, काँग्रेस पक्षाचा जय हो. महिला काँग्रेस महिला काँग्रेस जिंदाबाद. मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय. मोदी सरकार राजीनामा द्या. बोला, राजीनामा द्या, राजीनामा द्या. मोदी सरकार राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान धर्मेंद्र प्रधान धर्मेंद्र प्रधान हाय हाय मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय धर्मेंद्र प्रधान धर्मेंद्र प्रधान धर्मेंद्र प्रधान हाय हाय. आला आला उन्हाळा आला. आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला. या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल. तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे.
अखिल भारतीय औषध संघटनेचे अध्यक्ष आदरणीय जगन्नाथजी उर्फ अप्पासाहेब शिंदे, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल भाऊ नावंदर, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष संदीप पारेख, रोहित करपे, संजयजी शाह, संजय बिबवे, शशिकांत डांगी, या संघटनेचे PRO सचिनजी धोगा, त्याचबरोबर केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे सर्व कार्यकारिणी, आमच्या 20 मे जो हा 1 दिवसाचा बंद आहे, त्या बंदामध्ये केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे 15,000 केमिस्ट वेस्टर्न महाराष्ट्र पश्चिम विभागामधून जवळजवळ 30 ते 35,000 केमिस्ट या बंदामध्ये सामील होतील. आमच्या प्रमुख 3 मागण्या अशा आहेत की लवकरात लवकर ऑनलाईन औषध विक्री ही बंद झाली पाहिजे. कुठल्याही प्रकारचं प्रिस्क्रिप्शन व्हॅलिड नसतानाही ऑनलाईन औषध विक्रीला परमिशन नसताना ऑनलाईन औषध विक्रेती आजही भारतामध्ये होत आहेत, ती पहिल्यांदा बंद झाली पाहिजे. त्याचबरोबर जे कॉर्पोरेटद्वारे डिस्काउंट दिलं जातंय त्या डीप डिस्काउंट वरती लवकरात लवकर सरकारने विचार करून ते डीप डिस्काउंट बंद करण्यात यावं. ज्या सरकारने प्रॉफिट ऑफ मार्जिन जे आम्हाला देण्यात आलेले त्यापेक्षाही जास्त डिस्काउंट या कॉर्पोरेटद्वारे दिलं जातंय. आणि तिसरं, बनावट जी औषधं आपल्या भारतामध्ये येत आहेत आणि त्याच्यामध्ये सामान्य नागरिक ते औषधं घेऊन अनेक सामान्य नागरिक भारतामध्ये त्या औषधामुळे मृत्युमुखी पडतायत. एक जिवंत उदाहरण आपण जर बघितलं असेल तर परराज्यामधून जे काही खोकल्याचं औषध आलं होतं तेही बनावट औषध होतं आणि ते ऑनलाईन द्वारे आलं होतं. तर अशा बनावट औषधं ऑनलाईन औषध विक्रीद्वारे भारतात येत आहेत. त्या ऑनलाईन औषध विक्री लवकरात लवकर बंद झाल्या पाहिजे. अशा 3 मागण्या आमच्या सरकारकडे, त्याच्यावरती सरकारने लक्ष घालून त्याच्यामध्ये तोडगा काढावी अशी आमच्या सर्व फार्मासिस्ट आणि पूर्ण भारतातील 12,50,000 केमिस्टची आमची मागणी आहे. तर आम्हाला नक्कीच न्याय मिळेल अशी आशा व्यक्त करतो.